नमस्कार, माझं नाव महेश दिनकर. तसं माझं गाव अहिल्यानगर आहे, पण मी हल्ली तर 2 वर्ष झालं शिफ्ट झालोय. तर याच्या आधी डॉक्टरांकडे यायच्या आधी मी जवळपास 10-12 डॉक्टरांकडे फिरून आलो होतो. तर त्यामध्ये पुणे, संभाजीनगर, भिवंडी, नगरमध्ये पण 5-6 डॉक्टर, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी फिरून आल्यानंतर मी ऍक्च्युली इकडे शिफ्ट झालो होतो. इकडे शिफ्ट व्हायचं कारण पण थोडं बेबीचंच होतं. आमचं जे आधीचं बेबी होतं ते मिस कॅरेज झाल्यानंतर आम्हाला जरा वातावरणापासून जरा चेंज करायचं होतं, तर आम्ही इकडे शिफ्ट झालो. आणि आम्ही जिथे राहायला होतो तिथे म्हणजे डॉक्टरांचा दवाखाना एकदम जवळच होता. तर आम्ही रोज बघायचो, विचार करायचो की जाऊ, म्हटलं एवढं घराजवळ आहे, एकदा जाऊन बघूया. तर आलो आणि आता आमच्याकडे म्हणजे सगळं काय आहे, जे पाहिजे ते बेबी आहे. लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या? 7 वर्ष झाली लग्नाला. आणि सर्वसाधारण आमच्या इथे ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटते? खूप चांगले, म्हणजे एकदम फॅमिलियर वातावरण आहे. डॉक्टर पण असं डॉक्टर म्हणून कधी वागत नाही, एकदम मित्रासारखे सांगतात, मित्रासारखे बोलतात. आणि आपण पण आपल्या मनातलं कधी पण म्हणजे असं टाइम वगैरे नाहीये की याच टायमात फोन केला पाहिजे, कधी पण फोन करा, डॉक्टर फोन उचलतात, सांगतात एकदम मित्रासारखं. म्हणजे असं वाटत नाही की मी दवाखान्यात आलो, असं वाटतं की माझं हक्काचं घर आहे किंवा हक्काचं हॉस्पिटल. ओके. आणि सर्वसाधारण किती महिन्यात कन्सेप्ट तुम्हाला म्हणजे रिझल्ट आला? 6 महिन्यात. तुझा पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे? माझं पर्सनल जर सांगायचं गेलं तर मी एवढी हताश झाले होते की मला पर्सनली असं वाटत होतं की मी आई होऊच शकत नाही. आणि हे एकदम रिअल फॅक्ट आहे, मी बोलायचं म्हणून मी बोलत आहे की बोलताना सुद्धा मला कसं तरी होत आहे. मला खरंच असं वाटत होतं की मी कधीच आई होऊ शकणार नाही. आणि जेव्हा मी डॉक्टरकडे आले, त्यांच्याकडे आल्यानंतर मला खूप पॉझिटिव्ह वाटलं. म्हणजे माझ्या मनातली जेवढी पण निगेटिव्हिटी होती ना की मी आई होऊ शकणार नाही किंवा माझ्यासाठी ते बनलंच नाही, या सगळ्या ज्या फिलिंग, ज्या भावना होत्या त्या सगळ्या निघून गेल्या. सर्वात आधी तर पॉझिटिव्हिटी आली आणि त्यानंतर जी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली एकदम स्लोली आणि ग्रॅज्युअली 6 महिन्यात आम्हाला रिझल्ट मिळाला आणि आता मी खूप खुश आहे. गुड, कॉंग्रॅच्युलेशन दोघांनाही. थँक्यू. लवकरच तुमच्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे हा अजून फार सोहळा म्हणून येणार आहे. तुम्हाला दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉंग्रॅट्स अगेन. थँक्यू. मी अपेक्षा सोडली होती, तुम्ही होते म्हणून झालं.